प्लीज कम. दिवसाला आमचे टार्गेट सेट असतात. आमची 20 माणसं जवळजवळ 30 माणसांचं काम करून तेवढं प्रोडक्शन करतात. आमचा स्टाफ खूपच हार्डवर्किंग आहे. ग्रेट. घ्या ना प्लीज. प्लीज. थँक्यू. व्हेरी गुड. अँड आय मस्ट अप्रिशिएट मिस्टर राजवर्धन, तुम्ही तुमच्या स्टाफचं कौतुक करताय आणि हा इकडे झोपा काढतोय. आज का तुमचा हार्डवर्किंग स्टाफ. आय होप तुमचे बाकीचे एम्प्लॉईज असे नसतील. वॉचमॅन. वॉचमॅन. एनिवेज, बाय. आय विल कॉल यू. उठा. सर तुम्ही गुड मॉर्निंग. काय करताय? फॅनची हवा का झोपा करताय? चांगलं सुरू आहे काम. हे बघून क्लायंट्स नक्कीच इन्व्हेस्ट करतील आपल्या प्रोजेक्ट मध्ये. इतका लेझी स्टाफ बघून नक्कीच इम्प्रेस होतील सगळे. हा पण सर यू आर फायर्ड. पण सर 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 प्लीज सर सर माझं ऐका ना प्लीज. सर सर प्लीज प्लीज सर 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 माझं ऐका ना. मी यांना कामावरून काढून टाकलंय. त्यांचं फायनल लेटर तयार कर आणि आतापर्यंतच्या सॅलरीचा चेक माझ्या केबिन मध्ये साइन साठी पाठवून दे. ओके सर. सर सर ऐका ना माझं. सर सर प्लीज ऐका ना सर. दादा अहो काय झालं? असे डोक्याला हात लावून का बसला होता? मला नोकरीवरून काढलंय. मस्करी करू नका. नाही, मी खरंच सांगतोय मॅडम. म्हणजे नोकरी गेली म्हणजे काय झालंय नक्की? म्हणजे राजवर्धन साहेब क्लायंटला बाहेर घेऊन आले आणि मी झोपलेलो. म्हणजे झोपलो नव्हतो, माझा डोळा लागलेला. मॅडम खरं तर ह्या पगारात माझं नाही बघायचं, म्हणून मी 2 नोकऱ्या करतो. इथून गेल्यावरती रात्री दुसरीकडे काम करतो. मुलीचं शिक्षण आहे, बायको अजून मधून आजारी असते. काल खूपच तिला त्रास होत होता, म्हणून आज मी असा, तुम्ही बघता ना मॅडम, असं कधी नाही होत. मला झोप लागू नये म्हणून मॅडम मी लंच टाइम मध्ये आराम करतो. आज काय झालं काही कळलं नाही आणि नेमका माझा इथं डोळा लागला. आणि राजवर्धन सरांनी मला डुलके घेताना बघितलं, मला नोकरीवरून काढलं. नाही तुम्ही काही काळजी करू नका. तुमची नोकरी जाणार नाही. मी आहे ना, मी बोलते सरांशी. हो नाही, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. येस. बरं. ठीक आहे करतो कॉल. बाय. काकू काय करताय? बरे आहात ना? मी बरी आहे. तुम्ही बरे आहात ना? हा, थोडा दुखतोय अजून हात, पण होईल बरा. मी हाताबद्दल नाही विचारत आहे. मग तुम्ही त्या वॉचमन दादांना डायरेक्ट कामावरून काढून का टाकताय? हे विचारणार तुम्ही कोण आणि का काढून टाकलं? म्हणजे आपल्या क्लायंटने त्यांना ऑन ड्युटी झोपा काढताना पाहिलंय. आपल्या कंपनीत क्लायंट समोर असे एम्बॅरेसमेंट झाल्यावर मी काय करायला हवं होतं? आणि असा स्टाफ बघून कोण आणि का करेल आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट? जिथे माझा आणि माझ्या कंपनीच्या ग्रोथचा प्रश्न येतो ना, तिथे मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. पण त्यांना आधी तसं विचारा ना.
डायरेक्ट असं कामावरून काढून का टाकताय? त्यांच्याकडेही तसं काहीतरी कारण असेल. अरे डुलकी येणं अगदीच नैसर्गिक आहे असं. हा काही एवढा मोठा गुन्हा नाही ज्याची तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा द्या. दॅट इज नॉट माय फॉल्ट. मी त्यांना इथे ड्युटी करण्याचा पगार देतो, झोपा काढण्याचा नाही. येस, यू आर राईट सर. इट्स नॉट युअर फॉल्ट. फॉल्ट तर त्यांचा आहे ज्यांनी इतके दिवस डोळ्यात तेल घालून प्रामाणिकपणे इथे नोकरी केली. त्यांची एक चूक, जी खरं तर चूकही म्हणता येणार नाही, कारण त्यांच्याकडे त्याचं तसं कारण आहे. आधी ते कारण ऐकून घ्या ना सर. काल त्यांना जागरण झालं होतं. एक्सक्यूज मी, दॅट इज नॉट माय कन्सर्न. त्यांनी बाकीच्या वेळेत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी ड्युटीच्या वेळेत ड्युटीच करायला हवी. क्लायंट समोर झोपा काढत होता. काय इम्प्रेशन राहिलं असेल माहेरच्या चहा विषयी त्या क्लायंटच्या मनात? कधी कधी ना सर, डोक्याने नाही मनाने विचार करावा एखाद्याचा. त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम सुरू आहेत, पैशाची चणचण आहे, म्हणून त्यांना 2 नोकऱ्या कराव्या लागतात. जनरली नाही करत ते असं. मी इथे नोकरीला लागल्यापासून बघते, ते त्यांच्या कामात एकदम चोख आहेत. काल आता जागरण झाल्यामुळे त्यांना डुलकी लागली इतकंच. काकू, तुम्ही ना चुकीच्या माणसासाठी माझ्यासोबत आर्ग्यू करताय. त्यांनी 2 नोकऱ्या कराव्या की 4 नोकऱ्या, हा माझा प्रश्न नाहीये. माझ्यासाठी इतकंच महत्वाचं आहे की माहेरच्या चहाचा एक माणूस गेटवर बसून ऑन ड्युटी झोपा काढतोय. माझा सगळा स्टाफ आत मरमर काम करत असताना एक माणूस गेटवर बसून जर झोपा काढून माझ्या कंपनीचं इम्प्रेशन डाऊन करत असेल ना, तर ही गोष्ट मी अजिबात टॉलरेट नाही करू शकत. सर, पण त्यांची तशी पडती बाजू असेल ना, त्या बाजूचा तुम्ही विचारच करत नाही आहात. अहो माणूस आहेत ते, मशीन नाही. मशीन सुद्धा एका पॉइंटला बंद पडतात. थकले होते म्हणून आली डुलकी. नाही, अर्थात मी त्यांच्या अशा वागण्याचं समर्थन करत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माणसाला माणूस म्हणून समजून घ्या. ते मुद्दाम असं करतील असं मला वाटत नाही. मी का समजून घेऊ? एक्सप्लेन. म्हटलं ना, माणूस म्हणून बघा या गोष्टीकडे, बॉस म्हणून नको. मग हा प्रश्नच पडणार नाही तुम्हाला. काकू, मी ना कंपनी रन करतो, चॅरिटेबल ट्रस्ट नाही रन करत. सो व्हॉट? आपल्यातला माणूस मारून टाकायचा असा रूल आहे का? नाही, तुम्हाला आलेला राग मी समजू शकते, पण त्यांना एकदा तशी वॉर्निंग द्या आणि विषय संपवून टाका ना. डायरेक्ट असं कामावरून काढून का टाकताय? यामुळे उद्या त्यांचं जे काही नुकसान होईल, त्यांच्या घरच्यांचं जे काही नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार असणार आहे? काकू, कंपनी अशा इमोशनल पिलर्सवर नाही चालत. प्रॅक्टिकल राहावं लागतं. पण कुणाशी वाद घालते, थोडी सुद्धा दया माया नाहीये तुमच्याकडे. माझंच चुकलं. मीच तुमच्या हाताला बँडेज बांधायला नको होतं. खरं तर ती माझी ड्युटीच नव्हती. आणि ऍक्च्युली ना, यू डोंट डिझर्व इट. रिअली काकू? रिअली आय डोंट डिझर्व इट? येस, यू डोंट डिझर्व एनी काइंडनेस ऑर लव्ह फ्रॉम एनीवन. काकू, आय डोंट डिझर्व इट पेक्षा ना, आय डोंट नीड इट. काय झालं काय नक्की त्या दोघांना एवढं चिडायला? मॅडम, आपल्या वॉचमॅन दादांना डुलकी लागली होती आणि नेमके राजवर्धन सर समोर आले. ते खूप रागवले. त्यांनी वॉचमॅन दादांना कामावरून काढून टाकायला सांगितलं. कावेरी मॅमने वॉचमॅन दादांना माफ करा अशी रिक्वेस्ट पण केली. ते त्यांच्यावरही भडकले आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. मॅडम, अहो सर अजिबात ऐकायला तयार नाहीयेत. त्यांना आजच्या आज नोकरीवरून काढा अशी ऑर्डर दिली आहे त्यांनी मला. आता काय करायचं मॅडम? खरंच मला कळत नाही असं कसं झालं. म्हणजे आज बरीच वर्ष ते काम करतायत ना आपल्याकडे. नाही, ड्युटीवरती ते झोपले हे चुकलंच त्यांचं, पण आजवर कधीच त्यांच्याविषयी काही तक्रार आली नाहीये. काय झालंय नक्की? त्यांना बरं नाहीये का? माहित नाही मॅम. मे बी ते आजारी असतील किंवा मग दमले असतील. गरीब माणसाला विश्रांती घेऊनही चालत नाही ग. शरीर कुरबुर करत असतं, त्रास देत असतं, पण जबाबदारीचे एवढे मोठे डोंगर समोर दिसत असतात ना, त्यामुळे काम करणं भागच पडलं असेल त्यांना. असंच झालं असेल काहीच. आता काय करायचं मग?
आता काय, आता विश्रांती द्यायची त्यांना. म्हणजे म्हणजे त्यांना कामावरून काढून टाकायचं? अगं नाही, कामावर कशाला काढायचं. तू एक काम कर, तू जाऊन भेट त्यांना आणि त्यांना सांग की रत्नमाला मॅडमना मी सगळं सांगितलंय, तुम्ही काही काळजी करू नका, त्या राजवर्धन सरांशी बोलतील आणि त्यांना 2 दिवसाची सुट्टी घ्यायला सांग. 2 दिवस त्यांना जरा आराम करू दे आणि मग फ्रेश होऊन येऊ ते परत कामावर. गुड, हे बेस्ट आहे मॅडम. मी आत्ता जाऊन वॉचमॅन दादांना सांगते. राज पण ना माणसाकडनं मशीन सारखं काम करण्याची अपेक्षा करतो. हे मला मान्य आहे, हाताखालच्या माणसाने जर काही चुका केल्या तर त्याच्या सोडून नाही देत आहे. इतक्या जुन्या माणसाने असं का केलं असेल याच्या मुळाशी नको का जायला. काकू जरा आत या प्लीज. हॅलो, आज अचानक कशी काय आठवण आली? काय करणार, आपलं समोरासमोर भेटून तर बोलणं होत नाही. म्हटलं कामात नसाल तर फोनवर तरी बोलूया. काही माणसांना भेटल्याशिवाय राहत नाही वाटतं. मग काय करणार, काही माणसं प्रॉमिस करतात आणि विसरून जातात. आम्हालाच रिमाइंड करावं लागतं. बाय द वे, आज आपण संध्याकाळी भेटतोय ना? नाही म्हणजे काल आपलं असं बोलणं झालं की उद्या भेटूया म्हणून आपलं विचार नाही. आपला दरवेळी भेटायचा प्लॅन होतो पण तो कॅन्सलच होतो. इट विल नॉट हॅपन दिस टाइम, प्रॉमिस. नक्की? मग मी नवस बोलून ठेवते 1-2 देवांना. सांगते बाबा त्यांना की नेहमीसारखा आमचा प्लॅन स्पॉइल नको करू. सांगितलं ना, यावेळी असं नाही होणार. सी यू. बाय. काकू आपली एक मीटिंग झाली होती, सो आपल्या आउटलेटसाठी त्यांचं अप्रुव्हल आलंय. त्याची डिझाईन्स रेडी झाले असतील तर घेऊन या. आणि हो, आईकडून एकदा अप्रूव्ह करून घ्या. काय झालं? कुठे काय? काही नाही. नेहमीसारखे काही सरकॅस्टिक कमेंट्स नाही आले म्हणून विचार. मी कशाला करू सार्कॅस्टिक कॉमेंट्स? तुम्ही ज्या पद्धतीने एम्प्लॉईजना वागवता ना ते बघितलंय मी. उगीच मी काहीतरी बोलेन आणि मलाही कामावरून काढून टाका. त्यापेक्षा काही न बोललेलंच बरं ना. जाऊ मी? थांब कावेरी. बरं झालं इथेच भेटलीस. मला तुम्हा दोघांशी बोलायचं. त्या दिवशी मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं की स्टाफ समोर तुमचे आवाज चढलेले मला चालणार नाही. तरी सुद्धा आज पुन्हा तुम्ही दोघांनी मोठ्या आवाजात वाद घातलात स्टाफ समोर. काय प्रकार आहे हा? हे बघा, माहेरचा चहा एक कुटुंब आहे, कॉर्पोरेट ऑफिस नाहीये नुसतं. आणि कुटुंबातले वाद असे चव्हाट्यावर आलेले मला चालणार नाही. पुन्हा तुमच्यात जर काही वादावादी झाली ना तर ती तुझ्या केबिन मध्ये झाली पाहिजे राज. तेही हळू आवाजात, नाही तर माझ्या केबिन मध्ये या. मी सोडवते तुमच्यातले वाद. हा कुस्तीचा आखाडा आहे का ऑफिस आहे, कळलं? नाही, मला कळलंय वादाला यांनी सुरुवात केली. राज, टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. वाद होतो ना तर तो 2 माणसांमध्ये होतो. दुसऱ्या माणसाने खत पाणी घातल्याशिवाय वाद होत नाही. तर तिला एकटीला दोष देऊ नको. आणि कावेरी, हे माझं म्हणणं तुझ्यासाठी सुद्धा. तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती मी. सॉरी मॅडम. येते मी. राज, मला त्या वॉचमन बद्दल बोलायचंय.
वॉचमॅन विषयीचा डिसिजन झालाय माझा. आज एका माणसाला फ्रीडम दिला तर उद्या सगळेच त्याचा डिसएडव्हान्टेज घेतील. आणि डिसिप्लिन नावाची काही गोष्ट असते की नाही आई? आणि रूल्स हे सगळ्यांसाठीच सारखे असतात, फक्त वॉचमन असो नाहीतर मी. आणि रिक्रुटमेंट, डिसमिसल्स हे माझं डिपार्टमेंट. झालं तर मग. हे बघ, नियम शिस्त हे माणसाच्या प्रगतीसाठी असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण असे धडाधड घ्यायचे कुठलेही निर्णय. आपल्या एखाद्या निर्णयाने समोरच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तो निर्णय घेणं योग्य आहे की नाही याचा विचार नको का करायला? मला असं वाटतं राज, तू जरा शांत डोक्याने परत विचार कर. माझा विचार करून झालाय आणि काही निर्णय ताबडतोब घ्यायचे असतात, जो मी घेतला. हॅलो वैदेही. बरं काऊ ऐक ना, मी आज संध्याकाळी जेवायला घरी नसेन तर माझ्या वाटणीचं जेवण करू नकोस, नाहीतर करशील आणि म्हणशील मी कसं जेवण वाया घालवते वगैरे. ठीक आहे? हो ठीक आहे. काऊ, एनिथिंग रॉंग? म्हणजे आवाज एकदम डाऊन वाटतोय तुझा, काही झालंय का? काही नाही ग, त्या बोक्यामुळे. तर काय केलंस तू? मी काही नाही केलं ग वैदेही. त्यानेच उपद्व्याप करून ठेवलाय. ऑफिस मधल्या एका माणसाला त्याने अचानक नोकरीवरून काढून टाकलं. बरं मग? वैदेही, त्याने एका माणसाला नोकरीवरून अचानक काढून टाकलंय. बरं काय त्यात? हो कळलं ग, तेच काय बोलते सतत. पण त्या माणसाची काही चूक असेल की नाही? त्या माणसाची काही चूक नाहीये. म्हणजे चूक आहे, पण तशी चूक अशी नाहीये ग. त्याला चूक नाही म्हणता येणार. अगं काऊ काऊ, तू स्वतः खूप कन्फ्युज आहेस आणि मलाही करतेयस. नक्की काय आहे? चूक आहे का नाही? वैदेही, मला सांग, कोणी मुद्दाम चुका करतं का? नाही ना. आज आमच्या वॉचमन दादांना त्याने डुलकी लागली म्हणून अचानक नोकरीवरून काढून टाकली. कम ऑन काऊ, सिक्युरिटी गार्ड जर झोपा काढत असेल तर नाही काढणार का कामावरनं? ऑन ड्युटी कोणी झोपतं का असं? अगं हो, मला माहितीये, अगदी मान्य सुद्धा आहे. मग पण ते का झोपले असतील यामागचं कारण नको का जाणून घ्यायला? परिस्थितीमुळे 2-2 नोकऱ्या कराव्या लागतात ग त्यांना. दमछाक होते त्यांची. नाही, आणि मला सांग, तू मैत्रीण कोणाची आहेस? माझी का त्याची? त्याची का बाजू घेतेस तू? अगं काऊ, माझं असं काही म्हणणं नव्हतं. माझं जरा ऐक ना. मी नाही, तू घे कोणाची पण बाजू. आता ठेव फोन, जा तू पार्टीला. अगं काऊ, ऐकून तर घे. बाय. अगं काऊ, शिकाई. थँक्स. सो फायनली आपण भेटलो, नाही तर नुसतं भेटू भेटूच चाललो होतो. त्या बच्चू मामाने त्या दिवशी घोळ घातला आणि आपली भेट होता होता राहील. पण फायनली भेटलो. चीयर्स. Cheers. नो थँक्स. ओके ना? म्हणजे हॅपी आहात ना? ऑफकोर्स. एनी डाऊट? नाही नाही, खरं तर तुम्ही भेटणार या विचारानेच माझा अख्खा दिवस खूप भारी जातो. रिअली? सो तुला काय काय आवडतं? मला फिरायला जायला खूप आवडतं. सेम इयर. मला सुद्धा फिरायला खूप आवडतं, पण या वर्कलोडमुळे कुठे जाताच येत नाही, वेळच मिळत नाही.
वेळ मिळत नाही की कंपनी चांगली मिळत नाही? आता ती कंपनी मिळाल्यावरच कळेल ना की मी ह्याच्यासोबत टाइम स्पेंड करू शकतो की नाही. ग्रेट. आपण एक ट्रिप प्लॅन करू शकतो मग. नाईस आयडिया. ऑफकोर्स करू शकतो. डेफिनेटली जाऊयात. पण त्याआधी आता आपण भेटलोय, हा मोमेंट तरी एन्जॉय करूया. What's it? येस. Come. आज की रात है, कल से वही से अब पे है, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, लब पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है.